बाप्पा। अजिंक्य भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहत आहे की गणेश पूजन आणि सोबतच सर्व संपूर्ण अकोल्यामध्ये भक्तिमय वातावरण इथे निर्माण झालेले आहे आणि आज आपण येऊन पोहोचलो आहे उमरी रोडचा राजा मंडळमध्ये आणि आपल्यासोबत उपस्थित आहे विश्वस्त मधील संकेत शिंदे पाटील आणि सोबतच त्यांचे सर्व विश्वस्त मधील गणेश भक्त। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की या संपूर्ण गणेश स्थापनेचं त्यांचं नियोजन आयोजन कसं आहे। नमस्कार। तर आपलं हे गणेश मंडळ आहे, तर याला किती वर्ष झाले? सर्वात आधी आपला परिचय आम्हाला द्यायचा। मी संकेत शिंदे पाटील मंडळाचा विश्वस्त म्हणून गेले काही वर्षापासून काम बघतोय। मंडळाला साधारणतः यावर्षी 27वं वर्ष चालू आहे आणि गेल्या मागील 10 वर्षापासून आम्ही बऱ्हाणपूरवरून मोरे आर्ट यांच्याकडून मूर्ती जी आहे, मागील जी तुम्ही मूर्ती बघताय तशी भव्य दिव्य मूर्ती गेल्या 10 वर्षापासून आम्ही अकोलेकरांच्या सेवेसाठी आणण्याचा प्रयत्न करतो आहे। पुढे अशीच इच्छा आहे की अशीच भव्य दिव्य मूर्ती आम्ही अकोलेकरांच्या सेवेसाठी दर्शनासाठी आणण्याचा प्रयत्न करूया। तर या आपलं जे इथे गणेश मूर्ती आपण स्थापना केली आहे तर याचं नियोजन आयोजन कसं असतं आणि आपल्या मंडळामध्ये आणखी किती गणेश भक्त इथे जुळलेले आहेत? मंडळाचं नियोजन जे आहे ते पूर्ण आमची संपूर्ण उमरी रोडच्या राजा गणेशोत्सवाची मंडळाची टीम साधारणतः 51 ते 101 सदस्य आमचे आहेत। त्यामध्ये काही बाल गणेश पण म्हणजे बाल सहकारी पण आहेत, काही सिनियर पण आहेत। गेल्या सातत्याने काही वर्षापासून ते आम्हाला मदत करत आहेत आणि मंडळाकडून वर्षानुवर्ष वेगवेगळ्या मूर्तीच्या आम्ही स्थापना करतो आहे। गेल्या वर्षी आपण बघितलं असेल गजमुख मध्ये आम्ही बाप्पांना विराजमान केलं होतं। यावर्षी एकदम साध्या सिंपल स्वरूपामध्ये बाप्पांना आगमन केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी जसं होईल बाप्पांची जशी इच्छा असेल तसा आम्ही आणण्याचा प्रयत्न करू। नक्कीच। तर तब्बल किती फूट उंच आपली गणेश मूर्ती आहे? साधारणतः 16 फूट ही गणेश जीची मूर्ती आहे आणि एकंदरीत प्रयत्न असतो की मोठा भव्य दिव्य असा सोहळा करायचा, त्यानुसार आम्ही आमचे प्रयत्न चालू असतात। तर अकोलेकर तुम्हा सगळ्यांना आवाहन हेच की आपण एकदा अवश्य भेट द्यायचं आहे उमरी रोडचा राजा या गणेश मंडळाला आणि ही भव्य दिव्य मूर्तीचा आपण सुद्धा इथे आशीर्वाद घ्यायचा आणि प्रसाद सुद्धा घ्यायचा। अजिंक्य भारत कॅमेरामॅन मुकेश सोबत आकांक्षा, धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग। अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।